नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ गीते पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग आहे क्रिकेटवर. आज मी खेळायला जाणार आहे क्रिकेट मॅच आणि खूप दिवसानंतर मी क्रिकेट खेळतो, तर मी खूप एक्सायटेड आहे आणि मी पूर्ण तयारी करून निघतो आहे मॅच खेळायला. आणि आज माझी मॅच आहे दहिसरला. मी आहे मीरा रोडला, तर मी असा पटकन दहिसरला पोहोचेन. चला भेटूया दहिसरला. फायनली मी पोचलो आहे स्टेडियममध्ये. आमचे मित्र आहेत सोबत, अमित शिनॉय, आणि अमितच मला इथे घेऊन आला आहे. खरं तर अमितच्या टीमकडून मी आज खेळणार आहे. आमच्या अपोजिट टीम कोणती आहे त्यांचं नाव मला माहिती नाही आहे, पण मी खूप दिवसांनी आलो आहे क्रिकेट ग्राउंडवर. खूप दिवसांनी हे सगळं होणार आहे, तर मला खूप जरा भीती वाटते की नर्वस फील करतो आहे. मला क्रिकेट नीट खेळता येईल ना, कारण प्रॅक्टिसमध्ये नसल्यावर माहिती आहे ना आपण नाही नीट खेळू शकत. त्यामुळे मी थोडीशी प्रॅक्टिस करून घेतो आहे. मॅच सुरू होण्याआधी जरा टचमध्ये येण्याचा प्रयत्न करतो आहे. येस, जरा बरं वाटतं आहे. खूप दिवसांनी बॅट हातात घेतली आहे, बॉल दिसतो आहे जरा प्रॅक्टिसमध्ये, तर थोडीशी नजर शार्प करून घेतो बॉलवर. त्यामुळे चाललं आहे माझं जरा टाकटूक 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 प्रॅक्टिस संपवली आहे. मॅच टॉस झाला आहे आणि आमचीच पहिली बॅटिंग आहे. मी 4 नंबरवर बॅटिंगला जाणार आहे आणि लवकरच मॅच सुरू होते आहे. चलो, इट्स टाईम टू पॅडअप. आमच्या टीमच्या 2 विकेट पडल्यात आणि मी पॅडअप झालो आहे, तयार झालो आहे. आणि विदाऊट हेल्मेट खेळलं जातं कारण स्पिनर आहे. तर येस, धकधक वाढली आहे. काय होणार आहे, खूप दिवसांनी बॅट घेऊन उतरलो आहे. छान वाटतं आहे, एक्साइटमेंट आहे, पण नर्वस फील करतो आहे. चला बघूया काय होतं आहे. वाईट एक्सपिरियन्स. एक बॉल डॉट झाला होता आणि दुसऱ्याच बॉलवर मी बोल्ड झालो. बॉलची लाईन मिस केली, मागे होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि सेम बोल्ड. वाईट वाटतं आहे. खूप दिवसांनी खेळायला आलो आणि एकही रन नाही करू शकलो. ठीक आहे, पण क्रिकेट हा प्रॅक्टिसचा गेम आहे. प्रॅक्टिसशिवाय क्रिकेट खेळू नाही शकत आपण. काय खरं तर आयुष्यात कुठल्याही गोष्टीची प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. प्रॅक्टिसशिवाय नाही होत. त्यामुळेच म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हरकत नाही, आमची टीम खेळली आहे. स्कोअर कमी झाला आहे, पटापट विकेट्स पडल्या. 114 रन्स झालेत. 115 रन्स करायचे अपोजिट टीमला आणि आम्ही आता फिल्डिंगसाठी रेडी आहोत. चला भेटूया फील्डवर. आज खरं तर काहीच आमच्या टीमच्या हिशोबाने, माझ्या हिशोबाने काहीच घडत नाही आहे. त्यांचे बॅटर्स चांगले खेळत आहेत आणि विकेट्स पडत नाही, रन्स होत आहेत आणि हळूहळू स्कोअर पुढे वाढत चालला आहे. आणि स्कोअरही खूप नाही आहे, तर आम्हाला वाचवायलाही काही नाही आहे. त्यात मी आता फील्डच्या बाहेर आलो आहे. दुपारी 12:30ची मॅच होती. प्रचंड ऊन, एक्झॉस्ट फील करतो आहे. खूप दिवसांनी खेळतो आहे, तर ते निश्चितच आहे की वाट लागणार आहे माझी पूर्ण. फायनली मॅच संपली, आम्ही हरलो आणि घरी निघालो आहे. हाच तो बॅटर आहे अपोजिट टीमचा ज्याने 50+ स्कोअर केला. त्याला मॅन ऑफ द मॅच प्राईज मिळाला. तो ओपनिंगला आला होता सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत तो बॅटिंग करत राहिला. त्याने त्याच्या टीमला जिंकवून दिलं. पण तरीही मला असं वाटतं की मॅन ऑफ द मॅच त्या बॉलरला मिळायला पाहिजे होता, जो लेफ्ट आर्म स्पिनर होता, ज्याने 4 विकेट्स घेतल्या, ज्याने मलाही बोल्ड केलं होतं. त्याचे बॉल्स खेळणं खूप अवघड होतं, पण हरकत नाही, हाही डिझर्व करतो. यानेही सुरुवातीपासून शेवटपर्यंत मॅच टिकवून ठेवली. चला, आपण हरलो आहे तर आपण जरा आत्मपरीक्षण केलं पाहिजे, जरा प्रॅक्टिस केली पाहिजे, विचार केला पाहिजे की का मी आऊट झालो आणि मी काय तयारी केली पाहिजे होती. चला, आपला व्लॉग संपत आला आहे. आम्ही घरी निघालो आहे आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला कळवा की तुम्हाला व्लॉग कसा वाटला. आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, टाटा, बाय बाय, थँक्यू.